श्री स्वामी समर्थ. ज्योतिष केंद्र तुमच्या सेवेत हजर आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, जानेवारीच्या शेवटच्या 7 दिवसात तुम्हाला 7 प्रकारच्या सुवर्ण संधी मिळू शकतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जर तुमची महादेव आणि नशिबावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचे विश्लेषण करूया. तुमच्यासाठी मंगळ म्हणजे मार्स नावाचा ग्रह तुमच्या प्रथम स्थानी प्रकट झाला आहे आणि गोचर करत आहे. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचे प्रथम स्थानी असणे तुमच्यासाठी 3 मोठ्या फायद्यांचे कारण बनेल. पहिले म्हणजे मंगळामुळे तुमचे मन मजबूत होईल. ज्या चिंता तुम्हाला संकट वाटत होत्या त्या आता तुम्हाला ध्येय आणि अजेंडा देतील. तुम्ही ज्या कामाला ओझे समजत होताच आता तुमच्याकडे त्याची उत्तरे असतील. मग ते आजारपणाशी संबंधित असो, पैशाशी संबंधित असो किंवा जीवनातील इतर कोणताही प्रश्न जो सोडवायचा होता, मंगळाची साथ तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल आणि तुम्ही त्यावर मार्ग काढाल. तुम्ही वैयक्तिकरित्या मार्ग काढा, लोकांना सोबत घेऊन किंवा नवीन प्लॅन तयार करा. हा पहिला मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की मंगळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी जबाबदार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे असेल किंवा तुमच्या रक्ताच्या नात्यांमधील काही वाद नवीन अटींनुसार सोडवायचे असतील तर हा काळ उत्तम आहे. नात्यातील कोणताही संभ्रम किंवा संशय तुम्ही दूर करू शकाल. हा तुमचा दुसरा फायदा आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिसरा फायदा म्हणजे सौरमालेतील प्रत्येक ग्रहाच्या तुलनेत मंगळ हा कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे, कारण तो तुमच्या आयुष्यातील 60% भागाचे प्रतिनिधित्व करतो. याचा अर्थ तो तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताचा प्रतिनिधी आहे. जर एखाद्याचा उत्पन्नाचा मार्ग चांगला असेल, गरजा पूर्ण होत असतील, इच्छा पूर्ण होत असतील आणि कामात व्यस्तता व स्टॅमिना असेल तर जीवन स्थिर चालते. गेल्या 8 दिवसापासून मंगळ खूप सकारात्मक आहे आणि या आठवड्यातही तो तुमच्यासाठी फायदेशीर राहील. जर मंगळ अनुकूल असेल तर 60% जीवन स्थिर होते. आता मंगळासोबत बुध देखील उपस्थित आहे. तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तेव्हा त्यात बुद्धी, चातुर्य, ज्ञान, स्थिरता, अचूकता आणि तुमच्या बोलण्याची शैली व बँकिंग व्यवहार यांचा समावेश असेल. कोणत्याही प्रोजेक्टवर काम करताना तुमच्याकडे इतका अचूक प्लॅन असेल की तो पूर्ण करणे कठीण जाणार नाही. हा चौथा फायदा झाला. जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच मार्गदर्शन मिळत राहील. पाचवा फायदा असा की बुध तुमच्या नैसर्गिक प्रतिभेला पुन्हा जागृत करत आहे. तुम्ही कुंभ राशीचे आहात, तुम्ही सर्जनशील आहात, ट्रेंड सेटर्स आहात. तुम्हाला ज्या प्रकारच्या विचारसरणीची गरज आहे ती बुधाच्या प्रभावामुळे मिळेल आणि कोणतेही काम करताना तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. पाचवा फायदा असा की शुक्र देखील प्रथम स्थानी आहे. शुक्र म्हणजे तुमचे प्रेम, भावना, सौंदर्य आणि काळजी घेण्याची वृत्ती. तुमची लव्ह लाईफ आणि नात्यांमध्ये सावधगिरी व आकर्षण वाढेल. आणि शेवटचे 2 फायदे म्हणजे 6वा आणि 7वा तुम्हाला सूर्यामुळे मिळतील. सूर्य सुद्धा प्रथम स्थानी आहे. जेव्हा सूर्य प्रथम स्थानी येतो तेव्हा काळ वसंत ऋतूसारखा बहरतो. यशाचा विलंब संपतो, निर्णय घेण्यातील अडथळे दूर होतात आणि तुमच्यात शौर्य आणि आत्मविश्वास वाढतो. सूर्य तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी आणि जोडीदारासोबतच्या संबंधांसाठी जबाबदार आहे. संशय संपतील आणि प्रेम, ओढ आणि वचनबद्धता वाढेल. या 7 फायद्यांशिवाय एक ग्रेस ॲडव्हान्टेज देखील मिळेल, तो म्हणजे तुमच्या यशाचा वेग. जर तुम्ही एका आठवड्यात 7 कामे करत असाल तर ग्रहांच्या पाठिंब्यामुळे आता तुम्ही 14 किंवा त्याहून अधिक कामे पूर्ण करू शकाल. परंतु 2 धोके देखील आहेत. गुरुचे वक्री असणे आणि शनीचे मीन राशीत असणे. यामुळे थोडा मानसिक ताण किंवा ओव्हर थिंकिंग होऊ शकते, पण यावरील 4 ग्रह या नकारात्मकतेला दाबून टाकतील. विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी, कर्मचारी आणि संशोधक अशा सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींची प्रगती होईल. तरीही तुम्हाला अडथळे येत असतील तर माझा सल्ला असा आहे की तुम्ही सूर्य सूक्त किंवा सूर्य कवच वाचावे किंवा निळा नीलम धारण करावा. यामुळे आळस आणि भीती दूर होईल. जर तरीही गोष्टी सुधारत नसतील तर वैयक्तिक कुंडली तपासा. हा काळ फक्त अनुभवण्याचा नाही तर त्याचा लाभ घेण्याचा आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी एखाद्या चांगल्या ज्योतिषाशी संपर्क साधू शकता. तसेच आमच्या ज्योतिष केंद्र या चॅनलवर आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मासिक राशी भविष्य सुरू करत आहोत. तिथे तुम्हाला 30 दिवसांचा लेखाजोखा मिळेल. माझी ही मेहनत तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला सबस्क्राईब करून कनेक्ट राहा.
कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवाचे नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू, तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.